श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, वसुबारस ते भाऊबीज ह्या काळामध्ये गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा. हा अध्याय वाचल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छाच नाही तर तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये पाहिजे आहे ते सगळं पूर्ण होणार आहे. कारण मनोरथ पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा हा अध्याय मानला जातो. काही दिवसातच दिवाळी सुरू होणार आहे. दिवाळीचा कालावधी हा वसुबारसपासून तर भाऊबीजपर्यंत असतो. अगदी 6-7 दिवसांचा हा कालावधी असतो. तर या दिवसामध्ये तुम्ही रोज सकाळी अंघोळ करून गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायला सुरुवात करा. जर जमलं तर 7 दिवस आपल्याला मिळतातच, तर तुम्ही काय करायचं आहे, संपूर्ण गुरुचरित्र केलं तरी चालेल. पण संपूर्ण गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण नियम आहेत आणि सगळ्यांनाच त्याचे पालन करणे होणार नाही असे सुद्धा आहे. त्यामुळे म्हणूनच त्यासाठीच गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्हाला वाचायला सुरुवात करायला पाहिजे. 17 तारखेला वसुबारस आहे आणि 17 तारीख शुक्रवारपासून तुम्ही रोज सकाळी हा अध्याय वाचा आणि 23 तारखेला गुरुवारच्या दिवशी भाऊबीज आहे. तर ह्या दिवसापर्यंत तुम्ही गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायचा आहे. जर शक्य असेल तर 17 तारखेपर्यंत संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता. बघा, 23-24 तारखेपर्यंत तुमचे संपूर्ण गुरुचरित्राचे पूर्ण पारायण होईल. पण आता बघा, तेच होतं की नियमांचे पालन, आणि आता दिवाळी सण आलेला आहे त्यामुळे घरातील साफसफाई, फराळ हे सगळं करून तुम्हाला वेळ मिळणार नाही आहे. आणि त्यामध्ये गुरुचरित्र पारायण जर करायचे म्हटलं तर त्याचे अत्यंत कठीण असे नियम असतात जे तुम्हाला पाळावेच लागतात. त्यामुळे जर तुम्हाला नसेल होत तर मग तुम्ही काय करायचं आहे, गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायचा आहे. ह्याचे कोणतेही नियम नाही. नियम एकच आहे की सकाळी शुद्ध असताना अंघोळ करून झाल्यावर लगेचच काही न खाता न पिता आपण देवासमोर बसून हा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. बघा, संध्याकाळी वाचायचं नाही, कारण आपण कुठेही जातो येतो किंवा घराच्या कामानिमित्त आपण बाहेर जातो येतो, फिरतो, काही खातो, ज्यामुळे काय होतं, आपल्याला आपण म्हणजे अशुद्ध तर म्हणू शकत नाही, पण तेच आपल्याला बाहेर हातबोट होऊन जाते. त्यामुळे काय होतं, सकाळीच आपल्याला शुद्ध असताना हा अध्याय वाचून घ्यायचा आहे. काय करायचं आहे, पाटावर पोथी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. पुन्हा अध्याय वाचून झाल्यावर पाटावरची पोती ती कापडात गुंडाळून तिथेच ठेवून द्यायची आहे. सरळ सारखी तिला उचल ठेव करायची नाही आहे. जर पोथी नसेल, पारायण नसेल तर मग तुम्ही गुगलवरून सुद्धा एखादी PDF फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे. मग मोबाईलमधून बघून सुद्धा तुम्ही हा अध्याय वाचू शकता. हा अध्याय बघा, इच्छा पूर्ण करणारा, मनोरथ पूर्ण करणारा, आणि आपण जेही नवस मागू, खूप जुनी इच्छा जे असेल, जे काही असेल, आपलं जे काही मागणं आहे ते पूर्ण करणारा मानला जातो. आणि हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 18वा अध्याय. तुम्ही नक्की एक वेळेस रोज वसुबारसपासून भाऊबीज येईपर्यंत रोज नक्की हा इच्छा पूर्ण करणारा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील, नक्कीच तुमचे मनोरथ पूर्ण होईल. जेही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. बघा, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.